करण्यासाठी म्हणजेच थोडक्यात आपलं स्वागत करण्यासाठी व या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी मी या ठिकाणी बोलू इच्छितो। आपले सर्वांचे लाडके माननीय आमदार राजू मामा भोळे, जोरदार टाळ्या मामांसाठी वाजले पाहिजे। तो आवाज जो आहे हा आवाज कसा असला पाहिजे तर विजयाचा आवाज असला पाहिजे। जोरदार टाळ्या राजू मामांसाठी। मागे उभे असलेल्या सगळ्यांना विनंती करतो आपण बसून घ्या, कारण मामा आपल्याशी हितगुज साधत आहेत। मामांना मी नम्र विनंती करतो आपण प्रास्ताविकपर बोलावं। भारत मातेला वंदन करून बोला, भारत माता की, भारत माता की वंदे वंदे। आज आपल्या एकत्रीकरणच्या या कार्यक्रमाला अधिक मी जळगावकर व जळगाव माझे या संकल्पनेतून मला वाटतं एक परिवार म्हटलं तर सर्व त्याच्यामध्ये मित्रपरिवार आले, नातेवाईक आले, सर्व कार्यकर्ते परिवार म्हटलं आपण जसं कुटुंब असतं ते कुटुंब म्हणून मला वाटतं आपण एकत्र येऊन सुखदुःख असेल त्या काही गोष्टी शेअर करतो। ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्यांचं आपण आत्ताच नंतर मनोगत ऐकणार होते, हबप जनार्दनजी महाराज, आदरणीय भागवतजी महाराज, आदरणीय लासोरकर बाबा, योगेशजी गर्गे, स्मिताताई वाघ खासदार, आदरणीय भंगारदादा, उज्ज्वलाताई, आदरणीय रत्नपारखे सर, रवीजी लड्डा, समोर बसलेले सर्व तोला मोलाचे सर्वचे नावं घेता येतील। सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ, काही समाजात काम करणारे, काही पक्षात काम करणारे, मला वाटतं सर्व माता बंधू भगिनी मित्रांनो आणि सर्व ज्यांच्या वाणीतून आपण भजन ऐकत आहोत। खरं या कार्यक्रमाला भजन आणि भोजन या दोघी गोष्टीचा आनंद आपल्याला घ्यायचा आहे आणि या माध्यमातून मी आपला सेवक म्हणून, आपला मुलगा म्हणून, आपला भाऊ म्हणून, एक परिवारातला सदस्य म्हणून मला वाटतं नक्कीच मागच्या जवळजवळ 25 वर्षापासून एक सामाजिक क्षेत्रात राजकारणात काम करत असताना आपल्या आशीर्वादामुळे असं म्हटलं जातं की मला महाराज, मी एका कार्यक्रमात गेलो होतो, तिथलं एक वाक्य आमच्या जे लिहून दिलं ते वाक्य मी आपल्याशी नक्की शेअर करेल की जेणेकरून मला असं वाटतं की ते आपण मांडलं गेलं पाहिजे, म्हणून या माध्यमातून मी आपल्याशी ते वाक्य शेअर करेल। कष्टाची भाकर गोड लागली म्हणून लुटावे कोणाला कधी जमलेच नाही, चेहरा आरशासारखा स्वच्छ होता मुखोटा लावणे जमलेच नाही, जे लाभले ते आनंदाने स्वीकारले, कष्ट नाकारले कधी जमलेच नाही, जीवन साधे सरळ आहे, भूल थापा मारणे खोटे बोलणे फसवणे जमलेच नाही, प्रत्येक वेळी तुमच्यासारखे प्रेमळ माणसं भेटली, आजपर्यंत मला काही कमी पडलेच नाही। मला वाटतं हे सर्व होऊ शकलं तुमच्या आशीर्वादामुळे होऊ शकलेलं आहे आणि मला वाटतं भविष्यातही असेच आशीर्वाद आमच्यावरती राहतील अशी अपेक्षा व्यक्त करतो। येणाऱ्या काळामध्ये नक्कीच आपल्या सर्वांनाच दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा देतो। महालक्ष्मी ही कमळावरती येते आपल्या सर्वांनाच माहिती आहे आणि मला वाटतं या दीपावलीच्या निमित्ताने महालक्ष्मी येत असताना, कमळावरती येत असताना कमळाकडे आपण सर्वांनी आशीर्वाद द्यावे ही आपल्या सर्वांना नम्रपणे विनंती करतो। आपण नक्कीच आशीर्वाद द्याल आणि आपला सेवक होण्याची संधी आदरणीय आमच्या सर्व महायुतीच्या नेत्याच्या माध्यमातून, राजकीय नाही पण ज्यांचं आम्हाला पाठबळ असतं, ज्यांच्या आशीर्वादाने आम्हाला प्रेरणा मिळते, खरं जनता आमच्यासाठी मायबाप आहे, कारण जनतेच्या आशीर्वादामुळे आणि आमच्या पक्षाच्या श्रेष्ठीमुळे, मग ते अमितभाई असतील, राष्ट्राचे आमचे राष्ट्रवादीचे नेते असतील, आदरणीय अमितभाई शाह असतील, आदरणीय देवेंद्र भाऊ असतील, आदरणीय प्रदेशाध्यक्ष असतील, नामदार गिरीश भाऊ असेल, आदरणीय स्मिताताई असेल, उज्ज्वलाताई असेल, सर्व कार्यकर्त्याच्या माध्यमातून एक जनतेचा सेवक म्हणून येणाऱ्या जो मागच्या 10 वर्षापासून एक आमदार म्हणून एक प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे। मी असं म्हणणार नाही सर्वच कामं झाली, पण मला वाटतं 50% कामं आपण जळगाव शहरामध्ये प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न केलेला आहे। 50% कामं झालेली आहेत, 25% कामं जो पाईपलाईनमध्ये म्हणजे भूमिपूजन झालेले आहेत, कामं सुरू झालेली आहेत आणि येणाऱ्या काळात राहिलेली 25% कामं नक्कीच आम्ही आपल्या आशीर्वादामुळे करण्याचा नक्कीच आमचा मानस आहे। भविष्यात सुद्धा असेच आशीर्वाद आमच्यावरती राहू द्यावे। आपण सर्व मोठ्या संख्येने आलात, मला वाटतं आपण एक कुटुंबातून एक परिवार म्हणून प्रत्येक वेळी मी आपल्या सुखादुखामध्ये राहण्याचा एक प्रयत्न केला असेल, काही अपेक्षा असतील त्या मी कामाच्या असतील त्या पूर्ण करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे। कदाचित आपल्या सुखादुखामध्ये येऊ शकलो नसेल, कदाचित उशिरा पोहोचलो असेल,
काही एखादं काम राहिलं असेल, काही आपल्या भावना दुखावल्या असतील, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो आणि येणाऱ्या काळामध्ये नक्कीच आपला भावनाचा आदर ठेवून येणारे आपला सेवक म्हणून पुन्हा मी आपलं काम करण्याचा प्रयत्न करेन अशी आपल्याला विनंती करतो. पुन्हा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो की आपण एका मोठ्या संख्येने, मला वाटतं शॉर्ट पिरियडमध्ये महाराज हा कार्यक्रम झाला, कारण 2-3 दिवसामध्ये हा कार्यक्रम ठरला. बऱ्याच लोकांना मेसेज गेले, काही फोन मेसेजवरती आले, काहींना फोन मिळाले. पण मला वाटतं आपण जिथे परिवार म्हणतो, परिवारामध्ये चुकला तरी मला वाटतं आपण माफ करत असतो. आपला मुलगा म्हणून, आपला भाव म्हणून नक्कीच आम्हाला माफ कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा आपल्या सर्वांचं स्वागत करतो, दीपावलीच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर व्हिजिट करा.